आपल्या मानदेशात अनेकांना व्हिएतनाम या देशाचं नावही कदाचित माहिती नसेल, पण आज आपल्या मान तालुक्यातील एका छोट्याशा गावाचा मुलगा थेट व्हिएतनाममध्ये पोहोचलाय. होय, ही गोष्ट आहे मलवडी गावचा सुपुत्र ऋतुराज रवींद्र कदम याची. काही स्वप्न मोठ्या शहरांमध्ये जन्माला येतात, पण काही स्वप्न जन्माला येतात मानदेशाच्या मातीत, जिथं सुविधा कमी असतात पण जिद्द मात्र भरपूर असते. ऋतुराजच्या घरची परिस्थिती अगदी सामान्य. त्याचे वडील गॅरेजमध्ये काम करतात. दिवसभर गाड्यांमध्ये कष्ट करायचं, हाताला गिरेस लागायचा आणि संसाराचा गाडा पुढे न्यायचा. पण याच गॅरेजमध्ये एका वडिलांचं एक मोठं स्वप्न मोठं होत होतं. आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा असं वडिलांना वाटायचं. ऋतुराजनेही वडिलांच्या कष्टाची किंमत ओळखली होती. NCC मध्ये मेहनत केली, शिस्त, सराव आणि जिद्द सोबत ठेवली. महाराष्ट्रातील 7 संचालनालयांतर्गत झालेल्या कठीण आंतरसंचालनालय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि NCC नेव्ही विंगमधून महाराष्ट्राचा बेस्ट कॅडेट होण्याचा मान मिळवला. पण ऋतुराजची झेप एवढ्याच थांबली नाही. आज त्याची निवड झाली प्रतिष्ठित युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी थेट व्हिएतनाम दौऱ्यावर. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव NCCचा विद्यार्थी आहे. दिनांक 10 ऑगस्टपासून 16 ऑगस्टपर्यंत व्हिएतनाममध्ये दौरा सुरू आहे. या कार्यक्रमात तो सहभागी झाला. पण मंडळी, या प्रवासातली सर्वात मोठी गोष्ट काय माहिती आहे? ज्या व्यक्तींना भेटण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक असतात, ज्यांच्यासाठी विशेष सुरक्षा असतात, विशेष व्यवस्था, विशेष सुविधा असतात, त्या राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि विविध देशातील उच्च पदस्थ मान्यवरांच्या सानिध्यात मलवडीच्या गावगाड्यात वाढलेला हा पोरगा बसतोय. त्यांच्यासोबत संवाद साधतोय, मन मोकळेपणाने गप्पा मारतोय, त्यांचे अनुभव ऐकतोय आणि भारताच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय. जरा विचार करा, एका छोट्याशा गावात गॅरेज चालवणाऱ्या वडिलांचा मुलगा कालपर्यंत गावाच्या रस्त्यावर वाढत होता आणि आज जगातील मोठ्या मान्यवरांसोबत एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभा आहे. ही गोष्ट ऐकताना अभिमान वाटतोय, पण त्यापेक्षा मोठा संदेश यात आहे. सुविधा कुठून मिळाल्या यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही कसं करता हे महत्त्वाचं. ही फक्त ऋतुराजची गोष्ट नाही, ही त्या प्रत्येक आई वडिलांची गोष्ट आहे जे परिस्थितीशी झगडत असतात, आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्न पाहत असतात. ही त्या प्रत्येक विद्यार्थ्यांची गोष्ट आहे ज्याला कधी वाटतं आपल्याकडे सुविधा नाहीत, आपण मोठं कसं होणार. ऋतुराजचं यश त्याचं उत्तर आहे. सुविधा कमी असल्या तरी चालतील, पण जिद्द कमी पडता कामा नये. गाव छोटं असलं म्हणून काय झालं? स्वप्न पण छोटीच बघायची का? स्वप्नांना गावाची सीमा नसते. आज मलवडीच्या मातीतून सुरू झालेला ऋतुराजचा प्रवास व्हिएतनामपर्यंत पोहोचलाय आणि मानदेशातील प्रत्येक तरुणाला तो एकच संदेश देतोय: परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही, तुमची मेहनत तुमची ओळख निर्माण करते. मलवडीचा ऋतुराज कदम गॅरेजच्या मेहनतीतून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचलेला मानदेशाचा सुपुत्र. आज मी त्यांच्या वडिलांचा संघर्ष माझ्या कॅमेऱ्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची मुलाखत घेतोय. पाहायला विसरू नका, फक्त मानदेश प्राईमवर. धन्यवाद.